आणि हे जे नेते विकासाचे गप्पे मारतात की आम्ही नांदेड एवढं करू, विजन आहे एवढा विकास करू म्हणणारे नेते आज नांदेडकरांना रोज पाणी सुद्धा पाजू शकले नाहीत। आज या ठिकाणी भाजपचं निशाण आहे कमळ। कमळचा कलर कोणता नांदेडचा आमच्या या भागातला कोणताही आमचा मित्र या ठिकाणी सांगू शकते क्या कलर है कमल का, नांदेड के कमल का क्या कलर है? हरा, बराबर है। नांदेड़ का कमल हरा है और हरा किसने किया है वो हम सबको पता है। आज आपल्याला माहिती आहे की 15 तारखेला नांदेड महानगरपालिकेसाठी आपल्याला मतदान करायचंय आणि मतदान करताना आपण निश्चितच विचार करतो की आपला नगरसेवक कसा असला पाहिजे, आपल्या प्रभागातली प्रश्न सोडवणारा, आपल्या प्रभागातल्या प्रश्नाची जाण असणारा आणि आपल्याला वेळे प्रसंगी भेटणारा, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही एक नांदेड शहरासाठी एक घटागाडी या ठिकाणी झालेली आहे। खरं तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी आघाडी होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले होते, तरी काँग्रेसच्या आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी नांदेड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती नांदेडमध्ये आम्ही सर्वांनी करून दाखवली। आपल्याला सर्वांनाच माहित आहे की नांदेडची जनता ही हमेशा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभा राहिलेली आहे। महानगरपालिका वेळोवेळी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली होती, कालच इथं मुख्यमंत्र्यांची सभा झाली देवेंद्र फडणवीस साहेबांची। आपण सर्वांनी ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं किंवा मागच्या 70 वर्षामध्ये काँग्रेसचे निवड बकाल राहिलेले आहे, काँग्रेसमध्ये डास झालेले आहेत। आणि ते भाषण करताना आपले नांदेडचे काँग्रेसचे जुने नेते आणि इथून निघून गेलेले भाजपमध्ये नेते अशोकराव चव्हाण स्टेजवर बसलेले होते। बहुतेक मला वाटलं त्यांना उद्देशूनच त्यांना बोलायचं असेल, कारण आपण मोठ्या हिमतीने आणि मोठ्या भरोशाने काँग्रेस पक्षाला आपण या ठिकाणी निवडून दिलेला आहे। अशोकराव चव्हाणांना या संधीचं सोनं करता आलं मित्रांनो, कारण आपण या ठिकाणी त्यांना काहीतरी नांदेडचा विकास होईल म्हणून आपण निवडून दिलेलं होतं। त्यांनी भाजपनी जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये उल्लेख केला की विकासाची जी कामं आहेत ती आम्ही केलेली आहे। अरे ती विकासाची कामं तुम्ही केलेली नाहीये, नांदेडच्या जनतेने जे तुम्हाला भरोश्यावर काँग्रेस पक्षाला या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता दिली होती, काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तो निधी आलेला आहे। त्या निधीवर त्या ठिकाणी लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणताही या ठिकाणी राहिलेला नाहीये, कारण भाजप मागच्या 4 वर्षापासून या राज्य सरकारनं प्रशासक लावलं। भाजपच्या माध्यमातून कोणते रस्ते झाले मला सांगा बरं। जो काही या ठिकाणी विकास झालेला आहे, तुम्ही सामान्य लोकांनी या ठिकाणी काँग्रेसला निवडून या ठिकाणी जो विकास दिसतो तो काँग्रेसच्या काळात झालेला आहे। आज मला सांगा इथं मोठ्या प्रमाणात आमच्या मायमावले बसलेले आहेत। इथं गोदावरी नदी किती मीटरवर आहे सांगू शकता का? 100 मीटरवर आपली गोदावरी नदी आहे, तरी नांदेडला किती दिवसाला पाणी येते? रोज येते का पाणी तुम्हाला? 2 दिवसाला, 3 दिवसाला, 4 दिवसाला? आज गोदावरी नदी आपल्या उशाला आहे, तर या महापालिकेने आतापर्यंत आपल्याला रोज पाणी पाजू शकणार। आणि हे जे नेते विकासाचे गप्पे मारतात की आम्ही नांदेड एवढं करू, विजन आहे एवढा विकास करू म्हणणारे नेते आज नांदेडकरांना रोज पाणी सुद्धा पाजू शकले नाहीत। आज या ठिकाणी भाजपचं निशाण आहे कमळ। कमळचा कलर कोणता नांदेडचा आमच्या या भागातला कोणताही आमचा मित्र या ठिकाणी सांगू शकते क्या कलर है कमल का, नांदेड के कमल का क्या कलर है? हरा, बराबर है। नांदेड़ का कमल हरा है और हरा किसने किया है वो हम सबको पता है। मैं आप सबके हमारे भाइयों और बहनों को कहना चाहता हूं कि नांदेड़ का विकास अब कांग्रेस और वंचित आघाड़ी मिलकर करेगी। आगे का जो विकास है ये कांग्रेस और वंचित आघाड़ी है, जो हमारे सामान्य लोगों की आघाड़ी है। जो सामान्य लोग ये आघाड़ी में है और ये सामान्य लोग ये आघाड़ी को वोट करने वाले हैं। मुझे यकीन जरूर मैं ये कहूंगा जो 16 तारीख का निकाल होगा वो नांदेड़ का कांग्रेस और वंचित के पक्ष में लगा रहेगा और जो आने वाला महापौर है कांग्रेस और वंचित आघाड़ी का नांदेड़ में होगा, यकीनन होगा, क्योंकि आप सब सामान्य लोग कांग्रेस और वंचित आघाडी के पीछे या बहुत भक्कमपणे या ठिकाणी थांबलेले आहेत। आपण भक्कमपणे पाठिंबा आपण दिलेला आहे। आज आपण नांदेडमध्ये कुठेही जा, या ठिकाणी प्रत्येक नागरिक काँग्रेस आणि वंचित आघाडीला पाठिंबा देताना दिसत आहेत।
आज मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षामध्ये धनदानगे लोक उभा टाकलेले आहेत. पैशाचा वर्षाव होणार आहे. पैसे घ्या, पैसे कोणाचेही सोडू नका. ते तुमच्याच ह्याच्यातून सामान्य लोकांच्या खिशातून काढलेले पैसे आहेत. पण मतदान देताना काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या आमच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान द्या मातांनो.